welcome back to Smart Learning channel and also welcome to the new English grammar lesson. So today we are going to learn more about the use of have has. आजच्या व्हिडिओमध्ये आपण have has चा यूज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. मुलं टेन्स तर लर्न करतात पण तरीही कन्फ्यूज होतात की हॅव कधी यूज करायचं आणि हॅज कधी यूज करायचं. हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनही जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यूज ऑफ हॅव हॅज. हॅव हॅजचा यूज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर हॅव आणि हॅज हे काय आहेत? हे आहेत आपले हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहेत. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन येतो की व्हेन डू वी यूज इट. याचा यूज आपण केव्हा करतो? तो टू शो ओनरशिप ऑब्लिक पोझिशन मालकी हक्क किंवा ताबा दर्शवण्यासाठी आपण याचा यूज करतो. मालकी हक्क आणि ताबा दर्शवण्यासाठी आपण याचा यूज करतो. नेक्स्ट आहे टू शो समथिंग बिलॉंग्स टू यू. बिलॉंग्स टू यू. काहीतरी आपल्या मालकीचं आहे. काहीतरी आपल्या मालकीचं आहे हे दर्शवण्यासाठी आपण याचा यूज करतो. कशासाठी आपण त्याचा यूज करतो? फर्स्ट पॉईंट आहे टू शो ओनरशिप पोझिशन. मालकी हक्क ताबा दर्शवण्यासाठी आपण हॅव हॅजचा यूज करतो. नेक्स्ट पॉईंट आहे टू शो समथिंग बिलॉंग्स टू यू. काहीतरी आपल्या मालकीचं आहे हे दर्शवण्यासाठी आपण याचा यूज करतो. म्हणजेच काहीतरी आपल्याजवळ आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा यूज करतो. आणि हे काय करतात? इट शो दी प्रेझेंट टाईम. इट शो दी प्रेझेंट टाईम. हे काय करतात? वर्तमान काळ दर्शवतात. वर्तमान काळ दर्शवतात. म्हणजे याचा यूज आपण वर्तमान काळामध्येच करू शकतो. प्रेझेंट टेन्समध्येच आपण याचा यूज करू शकतो. इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हॅव हॅजचं मराठी मिनिंग होतं जवळ आहे. हॅव हॅजचं मराठी मिनिंग काय होतं? जवळ आहे. पण मराठीमध्ये अशी काही वाक्य आहेत की ज्या वाक्यांमध्ये आपण जवळ आहे हा अर्थ स्पष्ट करण्यासाठी जवळ हा शब्द प्रत्येकच वाक्यात आपण घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगते माझ्याजवळ अनुभव आहे. अनुभव आहे हे मराठी वाक्य आहे. हे वाक्य आपण अजून कसं लिहू शकतो? मला अनुभव आहे. मला अनुभव आहे. अजून कसं लिहू शकतो? माझ्याकडे अनुभव आहे. अजून कसं लिहू शकतो? मला या गोष्टीचा अनुभव आहे. तर हे पहा, मराठीतील एक वाक्य आपण अर्थ न बदलता 4 प्रकारे लिहू शकतो. म्हणजेच हॅव हॅजचा जरी मिनिंग जवळ आहे हे असलं तरी त्याचे अजून दुसरे कुठले कुठले मिनिंग आहेत? कडे आहे, ला आहे, चा आहे आणि मध्ये आहे. या अगोदर आपण काय पाहिलं की हॅव केव्हा यूज करायचं आणि हॅवचं मराठी मिनिंग काय आहे ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत हॅव वर्तमान काळामध्ये कुठल्या सब्जेक्टबरोबर यूज करायचं ते आपण
पाहणार आहोत. तर इथे मी काही सब्जेक्ट दिलेले आहेत. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू तुम्ही, वी म्हणजे आपण आम्ही, दे म्हणजे ते सर्वजण, किड्स म्हणजे मुले, आणि इथं राम आणि श्याम ही 2 मुलं हे आपण काय घेतलेले आहेत, सब्जेक्ट घेतलेले आहेत. यांना आपण हॅव यूज करायचा आहे. आता इथं पहा, यू, वी, दे, किड्स, राम आणि श्याम हे एकापेक्षा जास्त आहेत, प्लुरल्स आहेत, म्हणून यांना आपण हॅव यूज करायचं आहे. एक्सेप्शनल आय जरी सिंगल असला तरी पण त्याला आपण हॅवच यूज करायचा आहे. ओके, आय हॅव अ, इथं आपण ऑब्जेक्टमध्ये काय घेऊया, अ पेन. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे. वी हॅव अ पेन, आपल्याकडे पेन आहे. दे हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन आहे. किड्स हॅव अ पेन, मुलांकडे पेन आहे. राम अँड श्याम हॅव अ पेन, राम आणि श्यामकडे पेन आहे. आता इथे पहा, राम आणि श्याम दोघं घेतलेले आहेत. एक घेतलं असतं तर इथे हॅज आलं असतं, पण आपण इथं राम आणि श्याम 2 घेतलेले आहे. एकापेक्षा जास्त जेव्हा आपण नाउन्स घेतो तेव्हा आपण तिथे हॅवचा यूज करायचा आहे. म्हणजे जे प्लुरल फॉर्म्स आहेत, प्लुरल फॉर्म, तिथे आपण हॅवचा यूज करायचा आहे. प्लुरल फॉर्म्स असतील, प्लुरल नाउन्स असतील, तिथे आपण हॅवचा यूज करायचा आहे. यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहूया. आय हॅव ॲन आयडिया, माझ्याकडे आयडिया आहे. यू हॅव मोर बुक्स, तुझ्याकडे खूप बुक्स आहेत. वी हॅव अ न्यू कार, आपल्याकडे नवीन कार आहे. दे हॅव अ हॉलिडे टुमॉरो, उद्या त्यांना सुट्टी आहे. ओके, नेक्स्ट पाहूया. बर्ड्स हॅव अ विंग टू फ्लाय. आता इथे बर्ड्स लिहिलेलं आहे, अनेक वचने आहेत म्हणून आपण इथे हॅवचा यूज केलेला आहे. पक्ष्यांना उडण्यासाठी पंख आहेत. नेक्स्ट, राम अँड गीता हॅव अ न्यू होम. राम आणि गीता यांच्याकडे नवीन घर आहे, म्हणजे त्यांच्या मालकी हक्काचा आहे. त्यांचा हक्क दर्शवण्यासाठी आपण इथे हॅवचा यूज केलेला आहे. अनेक वचने आहेत आणि मालकी हक्क दर्शवत आहेत म्हणून आपण इथे हॅवचा यूज केलेला आहे. नेक्स्ट पाहणार आहोत, हॅजचा यूज वर्तमान काळामध्ये कुठल्या सब्जेक्ट बरोबर करायचा ते आपण पाहणार आहोत. इथं मी काही सब्जेक्ट घेतलेले आहेत. ही, शी, इट, माया. ओके, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, माया ही सिंग्युलर आहे. ओके, यांना आपण हॅज यूज करायचा आहे. ओके, ही हॅज ऑब्जेक्टमध्ये आपण घेऊया अ पेन. ही हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. इट हॅज अ पेन, त्याच्याकडे पेन आहे. माया हॅज अ पेन, मायाकडे पेन आहे. ओके, तर आता ही, शी, इट आणि माया हे काय आहेत, हे आहेत सिंग्युलर फॉर्म्स आहेत किंवा सिंग्युलर नाउन्स आहेत. यांना आपण हॅज यूज करायचा आहे. जेव्हा सिंग्युलर एकटे असतील तेव्हा आपण हॅजचा यूज करायचा आहे. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. ही हॅज अ न्यू बाईक, त्याच्याकडे नवीन बाईक आहे. ओके,
नेक्स्ट शी हॅज अ लॉंग हेअर. तिचे केस लांब आहेत, ते तिचे आहेत, स्वतःचे आहेत, म्हणून आपण इथे हॅजचा यूज केलेला आहे. नेक्स्ट इट डॉग हॅज अ डार्क स्पॉट्स. आता इट आपण कशासाठी यूज करतो? लहान मुलांसाठी, प्राणी पक्ष्यांसाठी आपण इट यूज करतो. सो इट डॉग हॅज अ डार्क स्पॉट्स. त्या कुत्र्याला डार्क स्पॉट्स आहेत. ओके. नेक्स्ट माया हॅज अ न्यू होम. मायाकडे नवीन घर आहे. सो इथे कर्ता हा एकवचनी आहे, म्हणून आपण हॅजचा यूज केलेला आहे. जेव्हा कर्ता हा अनेकवचनी असेल तेव्हा आपण तिथे हॅवचा यूज केलेला आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण हॅजचा यूज कधी करायचा आणि कुठल्या सब्जेक्टबरोबर करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. तर प्लीज अनेकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.